संकेतला का काढलं? अनफेअर. सगळ्यांनी माझ्या बाजूने मोस्टली कमेंट दिलेले आहेत की हे अनफेअर डिसिजन आहे. तर जर दोन इतक्या महत्त्वाच्या लोकांनी सांगितलंय, तर डेफिनेटली कुठेतरी बाहेर असं जात असेल असं मला वाटलं आणि मी त्याच्यावर लगेच काम सुरू केलं. आपण जे बघतो बाहेर ते 1-1.5 तास जे काय कन्सॉलिडेटेड म्हणू शकतो आपण ते बघतो. पण आत वावर वेगळा असतो प्रत्येकाचा, गोष्टी वेगळ्या असतात. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आता एक जेंटलमॅन आहे. त्यालाच मी विचारेन कसा आहेस जेंटलमॅन? थँक यू सो मच फॉर द कॉम्प्लिमेंट. आणि मी खरंच खूप छान आहे. हाऊ आर यू? मस्त मजेत. बाहेर आल्यावरती तुला असं एकदम सरप्राइझिंग काही वाटल्यात का गोष्टी, मीम्स बघून किंवा तुझ्या प्रोफाईलवरती कमेंट्स बघून, डीएम्स बघून? हो, मी हॅपीली सरप्राईज्ड आहे. सरप्राइझिंग गोष्टी वाटल्या. कारण बाहेर आल्यावर जेव्हा लोकांना कळलं की संकेत पाठकचं एविक्शन झालेलं आहे, तो घराबाहेर गेलेला आहे, तेव्हा सॉरी, तेव्हा खूप साऱ्या कमेंट्स अशा होत्या की संकेतला का काढलं? अनफेअर. सगळ्यांनी माझ्या बाजूने मोस्टली कमेंट दिलेले आहेत की हे अनफेअर डिसिजन आहे आणि संकेत खरंच खूप स्ट्रॉंग खेळत होता, त्याचा ग्राफ वाढत होता, त्याचा गेम खरंच खूप चांगला होत होता कम्पेअर्ड टू बाकीचे कंटेस्टंट. त्याला का काढला? आम्हाला अजून त्याला बघायचं होतं आणि त्याला परत आणा किंवा त्याला अजून ठेवलं असतं. हे चुकीचं एविक्शन तुम्ही केलेलं आहे. असं सगळ्या माझ्या सपोर्टमध्ये ज्या ज्या कमेंट्स वाचल्या किंवा ज्या लोकांनी सपोर्ट केले, जे लोक समोर येऊन बोलले आहेत व्हिडिओजमध्ये वगैरे, तर ते एक खरंच खूप छान आणि पॉझिटिव्ह सरप्राईज होतं माझ्यासाठी. मला खरंच ऍक्च्युली माझ्यासाठी पण ते सरप्राइझिंग होतं की संकेत बाहेर होतं. मी म्हटलं अरे बापरे, एवढ्या लवकर? असं पण झालं होतं माझं. कारण तुझा एकतर ग्राफ, जसं तू म्हणालास की ग्राफ थोडा वाढत होता, तू तुझ्यामध्ये चेंजेस करत होता. हो. तर जेव्हा तुझी एंट्री झाली बिग बॉस मध्ये, तेव्हा पर्सनली असं झालेलं की कोणीतरी वेगळं येते, एक पर्सनॅलिटी छान येते जी एक मिसिंग आउट होत होती बिग बॉस मध्ये. देन नंतर मग थोडं थोडं तू गेम मध्ये आलास, मग तुला एक कॉम्प्लिमेंट मिळाली होती. ती कॉम्प्लिमेंट नव्हती की विशाल 2.0 जो तू होतोयस ते तू मनावर घेतलं होतंस का, किंवा तुला जाणवलं का की तू त्याच्या सोबत राहून किंवा त्याच्या सानिध्यात राहूनच काम करतोयस? मी हो, माझं इंटरॅक्शन जास्त त्याच्याबरोबर होतो. कुठेतरी त्या साईडने मी गेम खेळत होतो. कारण सुरुवातीला सिच्युएशन तशी होती. पण जेव्हा मला कळलं की असं होतंय किंवा असं परसेप्शन होतंय बाहेर की मला 2.0 वगैरे बोलले, तेव्हा डेफिनेटली मी त्याच्यावर काम चालू केलं. कारण माझी इच्छा नाहीये की जर मी स्वतःचा डोकं लावून तिथे खेळतो आहे, जर माझ्या गोष्टी तिथे मी टाकतो आहे, तर माझी अशी इच्छा आहे की ऍटलिस्ट तेवढं दिसावं. मी असं काय अतिशयोक्ती मला नकोय, पण जे बेसिक बेअर मिनिमम आहे की ह्या गोष्टी ह्या माझ्याच डोक्याने मी खेळत आहे, तेवढ्या मला दिसावं. आणि डेफिनेटली मी त्याच्यावर काम लगेच चालू केलेलं की जर असं दिसत असेल की मी 2.0 वगैरे वाटतं आहे लोकांना, तर ते तसं नाही दिसणार, याची मी दक्षता घ्यायला लगेच सुरुवात केलेली. खरंच छान वाटलं ऐकून. पण विशाल सोबत राहून कधी तुला असं जाणवलं का की तो फक्त गेम पुरता राहतोय, किंवा त्याच्या मनात एक आहे आणि बाहेर एक आहे? एका पॉइंटला मला जेव्हा भाऊंनी सांगितलं आणि माझ्या पत्नीने सांगितलं, तेव्हा मला असं वाटलं की जर दोन ह्या औद्याची लोक, ह्या कॅलिबरची लोक जर मला सांगतायत, म्हणजे रितेश भाऊ स्वतः आणि माझी पत्नी जी स्वतः एक आर्टिस्ट आहे, तर डेफिनेटली तो पॉईंट विचार करण्यासारखा आहे आणि त्या गोष्टीला मी हलक्यात नाही घेतलं. जेव्हा भाऊंनी सांगितलं तेव्हाच मी लगेच, आणि हे मी भाऊंना स्टेजवर बोललेलो की भाऊ, जर असं वाटत असेल तर मी लगेच याच्यावर काम करायला सुरुवात करेन आणि तुम्ही बोलला आहात म्हणून मी फक्त काही गोष्टी क्लिअर करेल. त्या तिथल्या ज्या मुद्दे जे त्यांनी सांगितले की का असं वाटतंय मी इन्फ्लुएन्स मध्ये आहे की तो त्याच्या सांगण्यावरून मी खेळतोय, त्या गोष्टी मी तिथल्या त्या भावना कन्वे करायचा प्रयत्न केला आणि बोललो की त्यानंतरही जर तुम्हाला असं वाटत असेल तर मी डेफिनेटली त्याच्यावर काम सुरू करतोय, आणि मी ते केलं. आणि त्याच्यानंतर माझ्या पत्नीने पण येऊन तेच मला सांगितलं. तर जर दोन इतक्या महत्वाच्या लोकांनी सांगितलंय, तर डेफिनेटली कुठेतरी बाहेर असं जात असेल असं मला वाटलं आणि मी त्याच्यावर लगेच काम सुरू केलं. ओके. वाईल्ड कार्ड एंट्री म्हटल्यावरती बाकीचे जे आतले कंटेस्टंट आहेत त्यांना हेच वाटणार आहे की तुम्ही सगळे पूर्ण शो बघून आलायत किंवा स्टडी करून आलायत, आधीचे सीझन सुद्धा बघून आलेत. तुम्हाला एक जास्त गोष्ट आहे की तुम्ही करू शकता त्याच्यावरती वर्कआउट, किंवा तुम्ही तुमचे ग्रुप ठरवू शकतात. पण तू तो स्टडी केला होता का? स्टडी केला होता म्हणजे जे एपिसोड्स मध्ये दिसलं तेच बघितलं होतं मी, तेच बघून तिथे आलो होतो. आणि इव्हेंच्युअली जे बाहेर दिसतं त्याच्यापेक्षा आतमध्ये पिक्चर खरंच खूप वेगळं असतं. कारण आपण जे बघतो बाहेर ते 1-1.5 तास जे काय कन्सॉलिडेटेड म्हणू शकतो आपण ते बघतो, पण आत वावर वेगळा असतो प्रत्येकाचा, गोष्टी वेगळ्या असतात. त्यामुळे कितीही प्रयत्न केला, कितीही प्लॅनिंग करून गेलं, कितीही स्टडी करून गेलं, तरी जेव्हा ग्राउंड झिरोवर आपण उतरतो तेव्हा गोष्टी
इम्प्रॉम्प्टू कराव्या लागतात, कारण तिथली सिच्युएशन वेगळी असते, ती वॉर सिच्युएशन असते. समोरून जर कोणी बंदूक घेऊन आपल्याला गोळ्या मारत असेल तर आपल्याला ढाल वर करणंच आहे, आपल्याला लपणं गरजेचं आहे, स्वतःचा बचाव करणंच आहे. आणि त्याच्या विपरीत जर समोरचा अटॅकिंग मोड मध्ये असेल तर आपल्याला फक्त ढाल घेऊन नाही, आपल्याला पण अटॅक करावाच लागतो. त्यामुळे किती प्लॅनिंग करून गेलो, बघून गेलो, बिग बॉसचे सीझन पाठ केले, तर तिकडे जाऊन प्रत्येक सीझन हा वेगळा, प्रत्येक पर्सनॅलिटी वेगळी. ओके. कारण खूप जण असेच म्हणत होते की तुम्हाला तो फायदा झाला किंवा हो. तुम्हाला तो उपयोग झाला की तुम्ही बघून आलाय स्टार्टिंग पासून, डे 1 पासून तुम्ही सगळ्यांना ओळखता, सगळ्यांचे स्वभाव ओळखता, त्यामुळे तुम्हाला कम्युनिकेशन करताना त्रास नाही होणार आहे असं Right. दिसताना दिसत होतं. पण हा. तुला कधी असं झालं का की तू एखाद्याबद्दल एक पर्स्पेक्टिव्ह बनवला होतास, पण नंतर आत गेल्यावर असं झालं की नाही, हा तर वेगळाच आहे, असं झालं होतं? ऍक्च्युली असं झालं माझ्या बरोबर. म्हणजे असं मी चुकीचं नाही बोलत आहे त्या माणसाबद्दल, पण माझा पर्स्पेक्टिव्ह जिथे चेंज झाला की जाताना मी आरबीला माझ्या हिट लिस्ट मध्ये ठेवलं होतं त्याचा गेम बघून. आणि तो असा अंडर करंट अंडरडॉग स्ट्रॉंग प्लेअर होता, की मला असं वाटत होतं की हा अंडर करंट प्लेअर आहे आणि हा पुढे जाऊन हा जास्त बोलत नाही, काही करत नाही, पण याचा हा अजून गेम मध्ये आहे, हा काहीतरी करत असेल. तर तो पर्स्पेक्टिव्ह माझं कुठेतरी आज जाऊन चेंज झाला, जे मी आरबीला पण म्हणजे राकेशला पण कन्व्हे केलं, की म्हटलं यार मी तुला हिट लिस्ट मध्ये ठेवलं होतं, पण आता मला काहीतरी जरा वेगळं वाटतंय, ओके. ते असं नाही. तर त्याच्या बाबतीत माझा पर्स्पेक्टिव्ह चेंज झाला. ओके. तन्वी बद्दल काय बोलशील? कारण तन्वीला सुद्धा शॉक लागला होता की अरे तू कसं काय बाहेर आलाय, कारण ते बघताना तरी हा. तिने थोडंसं तेवढं दाखवलं होतं. पण तन्वी, तुला असं वाटतं का गेम मध्ये खूप जास्त प्लेअर म्हणून खेळते आणि ती जेवढी चिडचिडी किंवा काय आपण काय म्हणतो कटकटी आहे तेवढी नाहीये? आतमध्ये गेल्यावर मला ती तेवढी कटकटी नाही वाटली. स्पेशली आय गेस सुरुवातीला तिचा तो नोशन होता किंवा तिचं ते ऍटिट्यूड असेल, एक पर्सनॅलिटी तिने कॅरी केली असेल. पण डेफिनेटली तिने मी आत गेल्यावर तसं मला काही जाणवलं नाही, कारण आमचे कधी वाद नाही झाले, त्याचे आर्ग्युमेंट झाल्या किंवा काही प्रश्न उत्तर झाली जे काही होती ती टू द पॉइंट होती. आणि माझा स्वभाव असाच आहे की जर कोणी प्रश्न विचारते तर त्याला जर मी जस्टिफाय करू शकत असेल तर मी केलं, आणि तिने पण ते तसंच रिसीव्ह केलं. ती पण उगाच माझ्या अंगावर धावून आली नाही किंवा तसं ओरडून बोलली नाही, आणि मी तसं करायचा प्रश्नच येत नाही, कारण माझा स्वभावच मुळात तो आहे की जसं मी आता तुझ्याशी बोलतोय, मी टू द पॉइंट आणि तेच बोलणार. तीच माझी पर्सनॅलिटी राहिली पहिल्यापासून. ओके. राखी सोबतचा तुझा जो काही भांडण, सॉरी, जे काही भांडण झालं होतं ते आम्हाला असं स्टार्टिंगला दिसलं होतं की अच्छा हे प्लॅनिंग आहे, हो. पण नंतर तू जेव्हा पाणी फेकलंस ते असं ह्याने पाणी फेकलं, हे हा. पण झालं होतं आमचं. हो. ते पाणी फेकणं सुद्धा तुमच्या प्लॅनिंग मध्ये होतं का? ते प्लॅनिंग तिथे काहीच करू शकत नाही, कारण सगळे जण 24 तास बघतच असतात, सर्वेलन्स असतो तिथे. पण हा डेफिनेटली तिला एक गोष्ट काहीतरी प्रूव्ह करायची होती, तेव्हा तिचं आणि राकेशचं थोडं चालू होतं, जे काही ती इमोशनल होती. आणि जेव्हा कोणी इमोशनल असतं, आपली नवीन नवीन मैत्री झाली, वी टेंड टू सपोर्ट देम. त्यामुळे मी तर एक खूप चांगल्या मनाने, आणि तिला पण जे हवं होतं ते ती करायचा प्रयत्न करत होती. त्यामुळे ते एका वेगळ्या नोटवर प्लॅन केलेलं, पण त्याचं झालं भलतंच काहीतरी, आणि इव्हेंच्युअली ते माझ्यावरच सगळं आलं. पण हा, ते प्लॅनिंग ऍज नाही म्हणू शकत, कारण असं सगळं तिथे प्लॅन करू नाही शकत. 24 तास तिकडे सर्वेलन्स असतं. त्यामुळे बिग बॉसचा फॉर्मॅट जसा आहे त्यांच्यापासून आपण काहीच लपवू नाही शकत, काहीच म्हणजे काहीच नाही. तर तो खूप स्ट्रॉंग गेम आहे आणि तो खूप डिफिकल्ट गेम आहे. ओके. पण तुला काय वाटतं की राखी प्रत्येक गोष्ट भांडणासाठी किंवा मुद्द्यांसाठी जे काही ठरवून करते की आता रेवासोबत समज किंवा सोबतही होतात गोष्टी, तेव्हा त्या ठरवून होतात भांडणं, असं जे दिसतंय, किंवा रितेश भाऊ सुद्धा हीच गोष्ट म्हणाले की फार तुम्ही ठरवून करते त्यामुळे स्क्रिप्टेड दिसतंय बाहेर. आणि त्यामुळे आता कमेंट सेक्शन्समध्ये पण सेम गोष्ट आहे की ऑडियन्सचा हाच रिस्पॉन्स आहे की तुम्ही एवढं स्क्रिप्टेड का करताय, त्याबद्दल काय बोलशील? आय गेस कुठेतरी ते एक नोशन झालं, एकदा दोनदा असं घडलं होतं बहुतेक, कारण भाऊने मला विचारलं पण होतं की तुम्ही पूर्वीचे एपिसोड्स बघून आलात का. कामामुळे जितके एपिसोड्स माझ्याकडून मिस झाले त्याच्यामध्ये ती एक गोष्ट होती की असं अगोदर पण घडलं होतं कुठल्या तरी एका इन्सिडेंटमध्ये, ज्याच्यामध्ये राखी इन्व्हॉल्ड होती. तिने काहीतरी प्लॅन केला आणि ते मी अनफॉर्च्युनेटली नव्हतं बघितलं, नाहीतर ही गोष्ट कदाचित झालीच नसती, मी दक्षता घेतली असती. पण मला नाही माहिती की प्रत्येकच गोष्ट प्लॅन केली जाते का, कारण तशा गोष्टी तिकडे घडत नाही. आतमध्ये तो स्कोप नसतो की चल आपण प्लॅन करू, तू हे बोल, मी हे बोलतो, आणि मग आपण असं असं दाखवू. नाही, तसं नाही होऊ शकत, कारण तो खरंच स्क्रिप्टेड शो नाहीये आणि तिथे स्क्रिप्ट नाही करू शकत. लोकांचं टेम्परामेंट असं असतं की त्या गोष्टी तिथे तशा घडतात. जर मला तुझा राग आला तर मला तुझा राग आलाय, आणि मला तू एखादी गोष्ट वाईट केली पण मला तुझा राग नाही आला तर नाही आला. ओके. आता त्या मुद्द्याला जर मला उचलून धरायचं असेल
तर मग मी उचलून धरणार. ओके. त्यामुळे तो स्क्रिप्टेड शो डेफिनेटली नाहीये. आणि तिथे अशा गोष्टी प्लॅन करून करणं डिफिकल्ट आहे खूप. नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. डिफिकल्ट आहे. आम्ही जे केलं ते त्याला आपण एक म्हणू शकतो की वेगळी गोष्ट होती ती, आणि ती वेगळ्याच लेवलला गेली म्हणून ते तसं वाटू शकतं. पण नाही होत तिकडे तसं. पण राखीमुळे हा सीझन खूपच गाजतोय. हा. इव्हन ऑडियन्सचा पण हाच रिस्पॉन्स आहे की राखीमुळे थोडंफार कुठेतरी एक उचलला जातोय शो. Okay. त्याऐवजी काहीच होत नाहीये. आता तुम्ही वाईल्ड कार्ड म्हणून आलेला तेव्हा होप्स होतं की काहीतरी नवीन गोष्टी होतील, पण तेव्हा सुद्धा डिसअपॉइंटमेंट हीच होती की राखीलाच काहीतरी करावं लागतंय आणि मग तुम्ही सगळे जागे होणार आणि मग बोलणार. असं काही घरात जाणवलं का, किंवा दिसतं एक वेगळं आणि आहे एक वेगळं, असं काही झालं का? नाही, प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीने प्रयत्न करतच असतो आणि तो करतोच. प्रत्येक जण प्रयत्न करतच असतो. आता इथे जर राखीचं नाव समोर येतं तर आपण असं म्हणू शकतो की ती तिचा गेम स्ट्रॉंग करत होती आणि तो दिसला इव्हेंच्युअली लोकांना. जर तिचं नाव घेतलं जातंय म्हणजे ती खरंच खूप चांगल्या पद्धतीने खेळते आणि जे दिसतंय लोकांना. ओके. तर तेवढंच होऊ शकतं ह्या केसमध्ये, कारण प्रत्येकच जण स्ट्राईव्ह करतंय. असं नाही तिकडे कोणी खूपच रिकामं बसलं असेल मनातून सुद्धा, असं मला नाही वाटत. ज्यांचं वाटलं त्यांच्याबद्दल मी बोललो. आणि जर राखी त्याच्यातून वर येते आहे तर मग ती खरंच चांगलं खेळते. ओके, नाईस. सागरबद्दल काय बोलशील? कारण लास्ट वीकमध्ये जेव्हा सागर यांना सांगितलं होतं हो. की थोडं राग काढा किंवा तुमच्या मनातल्या गोष्टी आहेत त्या तुम्ही बोलून दाखवा, त्या प्रत्येक वेळी प्रत्येकाबद्दल बोलले होते. इव्हन तन्वीबद्दल, राकेशबद्दल, सगळ्यांबद्दलच बोलले होते. राईट. आणि आता दीपाली ताई सुद्धा काल विशालबद्दल बोलल्या होत्या. हो. जर तुला आता असा चान्स दिला होता की तू 3 ते 4 आठवडे जो शो मध्ये होतास, हो. तर तुला कोणाबद्दल काही बोलायचं असेल तर तू कोणाबद्दल तशा प्रकारे बोलू शकतोस का? तशा प्रकारे बोलायची वेळ अजून तरी आली नव्हती, कारण प्रत्येक जण मला गेज करत होतो आणि मी ऑलमोस्ट सगळ्यांना गेज करून झालं होतं. भांडण्याचंच माझ्याशी कोणाचंच नव्हतं, कारण ना मी फॉल्स प्रॉमिसेस केले होते. त्यांचे जे मुद्दे होते, ज्यांचे तू नाव घेतलीस, दीपाली म्हण किंवा विशाल, दीपाली आणि विशाल, त्यांचं जे बँटर आहे ते, त्याच्यामध्ये कुठेतरी फॉल्स प्रॉमिस केलं जाणं आणि मग ते पूर्ण न करणं, अशा सगळ्या गोष्टी होत्या. मी कोणालाच फॉल्स प्रॉमिस केले नाही, मी कोणालाच काही आश्वासन दिलं नाही आणि मग त्याच्यावरून पलटलो, असं झालेलं आहे. मी माझ्या परीने, जशी माझी पर्सनॅलिटी आहे त्या हिशोबाने सरळ गेम खेळायचा प्रयत्न करतो. त्यामुळे माझ्याबद्दल तसं कोणीच काही केलं नाही किंवा बोललं नाही. आणि त्यामुळे जर तू बघशील तर एंड पर्यंत मी धरून कोणालाच असं वाटत नव्हतं की मी घराबाहेर जाणार आहे. प्रत्येक जण असंच बोललं की संकेत स्ट्रॉंग आहे. रादर सागर सुद्धा बोलले की माझा गेम ह्याच्यापेक्षा थोडा कमी आहे, तर आज मी जातोय, हा नाही जाणार आहे, हे ते स्वतः सुद्धा बोलले. त्यामुळे त्याच्यातूनच कळतं की जर घरात 10 जण आहे आणि 10च्या 10 एक्सेप्ट फॉर दीपाली आय गेस म्हणतायत, 9 जण म्हणतायत की नाही जाणार आहे हा, अजून काय त्याच्यावर एक्सप्लेनेशन देण्याची गरज मला वाटत नाही. त्यामुळे असं कोणी बोललंच नाही माझ्याबद्दल. तुला जर चान्स दिला तर असं म्हणत होती की तुला जर कोणाबद्दल काही बोलायचं असेल तर? नाही ना, तेच नाही ना, कारण ते काउंटर Give and इफेक्ट take आहे ना. होते हा, ना. तो काउंटर इफेक्ट आहे. हा. जरी दीपाली यांच्याबद्दल जरी बोलायचं म्हटलं तरी तसं मी राग काढण्यासारखं काही नाही. हा फक्त एवढं की ते बोलतात, कुठल्याही विषय कुठेही काढतात, एवढंच. Okay. त्या माझ्याबद्दल पर्सनली मला घालून पाडून किंवा असं चुकीचं त्यांनी आश्वासन दिलं आणि वेगळं काही केलं, असं नव्हतं झालं. कारण इव्हेंच्युअली सगळ्यांनी मला त्याच पोझिशनवर ठेवलं होतं, घरातल्या लोकांनी पण, की इज अ स्ट्रॉंग प्लेअर. म्हणजे जो लास्ट कॅप्टन्सी टास्क झाला त्याच्यामध्ये पण मी वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट प्लेअर म्हणूनच होतो. की जर तो भोपळा फुटायचा होता तो माझा किंवा तन्वीचा होता, जिथे कॅप्टन डिसाइड होतो, ओके. तर त्या लेवललाच मला सगळ्यांनी नेऊन ठेवलं होतं. त्यामुळे असं कोणाबद्दल आत्ताच्या स्टेजला नव्हतं. कदाचित पुढे जाऊन बोललो असतो मी. ओके. तुला काय वाटतं की तू आलायस घराबाहेर, बट स्टील तुझ्या ऐवजी कोणी यायला पाहिजे होतं? माझ्याऐवजी हो, म्हणजे ह्याच जे आम्ही 3 जण उरले होतो त्यामध्ये मी सांगितलं होतं की सागर येतील असं मला वाटलं होतं, तर ते यायला पाहिजे होते ओके. माझ्याऐवजी. ओके. आणि विनर ऑफ द शो कोण वाटते आता बघता? आता तर डिफिकल्ट आहे ना. आता आपण टॉप 8 मध्ये आहोत. जर ह्या स्टेजला मी बाहेर निघू शकतो, जो इतका स्ट्राईव्ह करत होतो, काहीही होऊ शकतं. कारण तो गेम आहे आणि गेम प्लेयर्सला खेळतो, प्लेयर गेम नाही चालवत. त्यामुळे आता खूप डिफिकल्ट आहे की एक नाव घेणं प्रचंड डिफिकल्ट आहे. ओके. आणि जे वाईल्ड कार्ड होते त्यातले 3 रेवाच उरली आता. हो. तुला वाटतं का रेवा स्ट्रॉंग प्लेअर होऊ शकते? तिच्याकडे चान्सेस आहेत का अजूनही? चान्सेस डेफिनेटली. जर ती आतमध्ये आहे तर तिच्याकडे चान्स आहे. मी बाहेर आहे म्हणून माझ्याकडे चान्स नाहीये. ॲज सिम्पल एज दॅट. तर डेफिनेटली तिच्याकडे चान्स आहे स्ट्रॉंग प्लेअर बनण्याचा. काही झाली करामत
डेफिनेटली ती होऊच शकते. ओके. ऑडियन्सकडून तुला सुद्धा खूप छान रिस्पॉन्स होता. तर हो. त्यांच्यासाठी तू काय बोलशील? कारण त्यांनी जेव्हा तुझं नाव घेतलं तेव्हा सगळ्यांचं असं झालं की टॉप 2 मधले किंवा टॉप 5 मधला कंटेस्टंट हो. बाहेर आलेत आणि प्रभू सुद्धा बाहेर आलाय. हो. सो प्रभू आणि तुला दोघांनी तितकंच प्रेम मिळालं होतं. सो त्यांना काय सांगशील तू? आय गेस मी त्यांना सगळ्यात आधी धन्यवाद म्हणेन की त्यांना ह्या गोष्टीवर विश्वास नाही बसला की माझं इविक्शन झालेलं आहे आणि मी बाहेर आलेलो आहे. आणि हे जे प्रश्न आता तू विचारलेस त्यांची उत्तरं थोड्या प्रमाणात ऑडियन्सने ऑलरेडी दिलेली की कोण बाहेर जायला होतो, कोणाचा गेम किती होता. तर हा जो विश्वास त्यांनी माझ्यावर दाखवलेला आहे की रादर जे फॉलो केलंय असं आपण म्हणू शकतो की नाही हा खरंच एक उभरता प्लेअर होता. आणि ह्या 4 आठवड्यात जर मी सगळं केलं असेल की मी ऍज अ स्ट्रॉंग प्लेअर म्हणून एंट्री घेतली, मी कॅप्टन्सीसाठी लढलो, मी कॅप्टनही झालो, मी चुकाही केल्या, त्या चुका सुधारण्याचाही प्रयत्न केला, स्वतःसाठी पण लढत होतो. जो माझ्यावर आळ होता किंवा जे माझ्यावर धब्बा लागलेला की तोही मी पुसायचा प्रयत्न करत होतो, त्याच्यावर पण काम करत होतो. जर 4 आठवड्यांच्या स्पॅन मध्ये मी एवढं सगळं केलंय आणि त्याला जस्टिफाय जर ऑडियन्स करताय, प्रेक्षक करतायत, तर मी खरंच त्यांचे आभार मानतो की त्यांनी इतक्या मनापासून माझा खेळ बघितला. मी एका नवीन प्लॅटफॉर्मवर असताना माझ्यावर तो विश्वास ठेवला आणि त्यांचे जे खरे मतं आहेत ती मांडली, जी मॅक्सिमम माझ्या बाजूने. तर आय गेस ह्याच्यापेक्षा जास्त अजून एका कलाकाराला काय हवं की प्रेक्षक त्याच्या पाठीशी उभा आहे. आणि पुढच्या माझ्या वाटचालीसाठी ही गोष्ट खरंच खूप महत्वाची आहे की माझ्याबरोबर माझा प्रेक्षक जोडला गेला. त्यामुळे मी मनापासून धन्यवाद म्हणतो त्यांना की मी बाहेर आल्यावर त्यांना जे त्यांच्या मनात होतं ते मत त्यांनी ठामपणे मांडलं. आणि थँक्यू सो मच. आणि इथून पुढे मी जे काय करेल त्याच्यामध्ये पण तुम्ही असेच माझ्या पाठीशी उभे राहा. मीडियम्स वेगवेगळे असतील पण तुम्ही प्रेक्षक म्हणून तेच राहा आणि मी पण संकेत म्हणून तेच राहील, एवढंच मी सांगतो. थँक्यू. थँक्यू सो मच. तुझ्या पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आणि असंच तू भेटत राहा आणि आम्हाला असेच काम छान छान दिसू दे. नक्की. थँक्यू सो मच. धन्यवाद.